आपल्यासोबत एवढा मोठा चमत्कार घडला आणि तो कोणता घडला, कसा घडला हेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या गजानन बाबाचं मंदिर कुठं आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला जाऊया. हे मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका. माढा तालुक्यामध्ये गाव जे आहे बेंबळे, त्या बेंबळे गावामध्ये हे मंदिर आहे गजानन महाराजांचं. आणि आजपर्यंत मला माहिती नव्हतं की गजानन महाराजांचं मंदिर इथं आहे. माझी सर्व्हिस जवळपास 2011 पासून मी इकडे आहे. तेव्हापासून मी बेंबळे गावामध्ये जातो, तेव्हापासून मला माहित नाही गजानन महाराजचं मंदिर आहे. पण आज अक्षरशः गजानन महाराजांनी असा चमत्कार घडून आणला, म्हणजे रोज मी व्हिडिओ त्यांनी जे जे चमत्कार घडून आणले ते चमत्कार मी असे सांगत आहो. तर मला एक पुस्तक पाहिजे होतं जे की ग्रंथापेक्षा वेगळं आहे आणि त्यामध्ये सर्व काही विश्लेषण मराठीत मोकळ्या पद्धतीने केलेलं आहे, असं मला पुस्तक पाहिजे होतं. आणि हे मी 2 दिवसा अगोदर गजानन बाबांना माझ्या स्मरणात मी असं म्हणत असतो की मला असं जर पुस्तक भेटलं असतं तर खूप भारी झालं असतं. मी असं माझ्या मनातल्या मनात असं म्हणत होतो गजानन महाराजांना जेव्हा मी आरती म्हणतो तेव्हा. तर आज काय झालं, मी गेलो रोजच्याच प्रमाणे माझा नित्यक्रम होता तसंच मी गेलो आणि तिथे जाऊन एका दुकानात गेलो मी नारळ घ्यायला. आणि तिथं महादेवाच्या मंदिरात मला नारळ फोडायचं होतं आणि तिथे एका जणांना म्हटलं की मला नारळ पाहिजे. तेवढ्यात एक मुलगा आला तिकडून. तो मुलगा म्हणे की तुम्ही गजानन महाराजांच्या गावचे का? मी तुमच्या गाडीवर नाव वगैरे बघितलं. मी म्हटलं हो, मी गजानन महाराजांच्या गावाजवळचाच आहे. तर त्यांनी मला म्हटलं की माझे जे काका होते त्यांनी पण इथं मंदिर बांधलेलं आहे आणि त्यांनी गजानन महाराजांचं पुस्तक पण काढलं, जे अध्यायावरून राहते ते त्यांनी कथानकावर काढलेलं आहे. चमत्कार जे त्यांनी केले, जे पूर्ण घडून आलं त्यांच्या म्हणजे ग्रंथात 21 अध्यायामध्ये जे दिलं आहे ते पूर्ण त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. मी म्हटलं हो, मलाही बघायचं आहे. तर चला मग मंदिर वगैरे बघितलं, मंदिर वगैरे बघून झालं आणि मग आला वेळ पुस्तकावर. ते पुस्तक मला त्यांनी जेव्हा दिलं तेव्हा असं वाटलं की प्रत्यक्षात गजानन महाराजांनी एवढा मोठा चमत्कार घडून आणला की आपल्याला जे पाहिजे होतं ते गजानन महाराजांनी आपल्याला अवघ्या एका दिवसातच आपल्याला एवढा मोठा चमत्कार घडून आणला की एका दिवसातच आपल्या जवळ ते दिला आणून. तर मग खरोखर मला वाटलं की गजानन महाराजांचा हा दिसता चमत्कार आहे. आणि तुम्हाला जर अशी अनुभूती गजानन महाराजांची आली असेल तर कमेंटमध्ये लिहा की गजानन महाराजांची खरोखर तुम्हालाही प्रचिती आली आहे. मला तर खूप अनुभव आलेले आहेत, मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि तुम्ही काही अनुभवलं असेल तर मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. हे पुस्तक लिहिलं आहे मनोहर एकनाथराव जोशी यांनी आणि हे राहणार बेंबळ्याचेच आहेत आणि माढा तालुका आणि जिल्हा सोलापूर. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.